हॅलो डिअर स्टुडंट, दिस इज कैलास सर फ्रॉम स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टार क्लासेस घेऊन येतोय तुमच्यासाठी PYQ सिरीज. जसं तुम्ही रिव्हिजन प्रोग्राम पाहिला, द्रोणा प्रोग्राम पाहिला, तसं स्टार त्रिशूल प्रोग्राम हा PYQ च्या रिलेटेड प्रोग्राम आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कंप्लीट सिलेबस, कंप्लीट पोर्शन झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजन करताय, द्रोणासहित रिव्हिजन करताय आणि आता PYQ. म्हणजे लक्षात घ्या, तुमचा कुठलाही अँगल सुटलेला नाहीये आणि डेफिनेटली हे तुमचं स्कोअर, तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट करणारा प्रोग्राम आहे. PYQ तुम्हाला 3 पद्धतीने हेल्प करणार. नंबर 1, PYQ तुम्ही जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल काही PYQ जशाला तसे रिपीट झालेले आहेत. म्हणजे PYQ जशाला तसं येण्याचा चान्स आहे. या पद्धतीने PYQ मदत करणार आहे. नंबर 2, PYQ मुळे तुम्हाला कळेल की क्वेश्चन कुठल्या स्टँडर्डचे येतात, कुठल्या लेवलचे येतात. आणि नंबर 3, PYQ कडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर NCERT, तसं तर NCERT सगळे NCERT लाईन टू लाईन इम्पॉर्टंट आहे, पण पर्टिक्युलर कुठल्या पार्टवर जास्त क्वेश्चन विचारले गेलेत हेही तुम्हाला लक्षात येईल. या 3 पद्धतीनं PYQ तुम्हाला मदत करणारे ठरणार आहेत. चला तर मग चालू करूयात आपण टॉपिक. पहिला टॉपिक लिव्हिंग वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी या टॉपिकला बिलकुल सिरियस घेत नाहीत. लिव्हिंग वर्ड त्यांना वाटतं याच्यावर क्वेश्चनच येणार नाही. आता बराचसा पोर्शन डिलीट झालाय, म्हणजे याचा दुसरा अर्थ असा लक्षात घ्या, जो राहिलेला पोर्शन आहे याचं डेफिनेटली वेटेज वाढलेलं आहे. आता लिव्हिंग वर्ड वरती 2 क्वेश्चन म्हणजे तुमचे 8 मार्क सुद्धा या एका टॉपिक वर असू शकतात. सो बी प्रिपेअर्ड फॉर दिस टॉपिक, सिंपल टॉपिक लिव्हिंग वर्ड. आता या टॉपिक मधले काही PYQ तुमच्या समोर आहेत. बघा, हा क्वेश्चन काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग ऍस्पेक्ट इज अन एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, इकडे तर क्वेश्चन आहेत, पण क्वेश्चन सोबत तुम्हाला मी प्रूफ सुद्धा देतोय. NCERT पेज नंबर 5 वर असलेला हा एक पॅरा आहे. पहिलं काय म्हणले बघा, आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन कॅन ऑकर इन विट्रो. हा काही प्रूफ असू शकत नाही, त्या इन विवो पण आहे. इन्क्रीज इन मास फ्रॉम इनसाइड ओनली, इथं मुलं कन्फ्युज होऊ शकतात. यस, इंटरनल ग्रोथ कुणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लिव्हिंगचं, पण त्यांनी काय म्हणलंय, इन्क्रीज इन मास ओनली. इंटरनल ग्रोथ म्हणलं असतं तर हे पण करेक्ट असतं, पण लक्षात घ्या, फक्त मास वाढणे याला आपण ग्रोथ म्हणत नाही. इन्क्रीज इन मास as well as increase in number are the twin characteristics of growth. म्हणून हे अर्धवट बरोबर आहे. विद्यार्थी इथंच कन्फ्युज होतात. आणि हे बघा, परसेप्शन ऑफ इव्हेंट हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड देअर मेमरी म्हणजे काय आहे, तर हे सगळं बघा. परहॅप्स द मोस्ट ऑब्वियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल म्हणलंय, ऑल कुठलं आहे, सेन्स, दे सेन्स देअर सराउंडिंग, म्हणजे त्यांना आजूबाजूला काय चाललंय हे माहिती आहे आणि ते त्याची थोडी बहुत मेमरी ठेवतात. अमिबाला आपल्यासारखी मेमरी नसेल, पण काल इकडे फूड होता, आज कमी आहे, एवढं तर डेफिनेटली त्याला कळेल. म्हणून हे यातलं करेक्ट आन्सर असेल. इन्क्रीज इन मास बाय अक्युमुलेशन हे नॉन लिव्हिंगचं कॅरेक्टर आहे. एखादा आन्सर करेक्ट काय हे तुम्ही पाहणारच आहेत, पण त्याच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो बाकीचे ऑप्शन कसे इनकरेक्ट आहेत हेही लक्षात घ्या. इथे बघा, इन्क्रीज इन मास फ्रॉम इनसाइड ओनली, ऍक्च्युअली हे बरोबर आहे, पण फक्त हेच बरोबर आहे असं नाही. इन्क्रीज इन मास as well as increase in number are twin characteristics of growth. म्हणून मोर करेक्ट आन्सर हे नंबर C आहे. राईट. चलो नाव नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. हा दुसरा क्वेश्चन बघा. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी unexceptionally distinguished from non-living thing on the basis of their ability for. इथे लक्षात घ्या, आपल्याला असं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये फरक शोधायचा ज्याला एक्सेप्शन नाही आहे. पहिलं, इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट अँड प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. यस, इव्होल्युशन सगळ्या लिव्हिंगचं होतं आणि याला एक्सेप्शन नाही आहे. दुसरं, रिप्रोडक्शन म्हणलं, आपल्या आजूबाजूला काही लिव्हिंग आहेत ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन नाही आहे. आणि तिसरं, ग्रोथ अँड मुवमेंट. ग्रोथ तर नॉन लिव्हिंगची पण होणार आहे. राईट. आणि नेक्स्ट बघा, रिस्पॉन्सिव्हनेस टू टच. एखाद्या मोठ्या झाडाला तुम्ही खाजून बघा बरं, काय रिस्पॉन्स देते का, नाही. दरवेळेला या बाकी सगळ्याला एक्सेप्शन असेल, याला एक्सेप्शन नाही. परत तोच पॅरा बघा, पेज नंबर 5 वरचा पॅरा आहे. परहॅप्स द मोस्ट ऑब्वियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फीचर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंगचं हे फीचर आहे, याला एक्सेप्शन नाहीये. म्हणून यातलं आन्सर हे फर्स्ट आहे. ओके. इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट अँड प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. ऑर्गॅनिझमचं जे डेफिनेशन दिले शेवटी त्याच्यामध्ये सेल्फ इव्हॉल्विंग म्हणून इव्होल्युशन सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आपल्याला एवढी वर्डिंग, एवढी लाईन, एवढी पॅरा आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. तुम्हाला लक्ष दिल्याच्या नंतर व्यवस्थित आन्सर येईल. काहीची कन्फ्युजिंग असतात बरं का PYQ, तुमचं एक्झॅक्ट नॉलेज टेस्ट करतात. नाव नेक्स्ट क्वेश्चन हा बघा. सिलेक्ट द करेक्टली रिटन सायंटिफिक नेम ऑफ द मँगो. सॉरी,
विच वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय कार्ल लिनियस. आता इथे तुम्ही जर पाहिले तर सगळेच नाव बरोबर आहेत. पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे, कारण यातलं आय हे पहिलं नाव जीनसचं आहे, दुसरं नाव स्पेसीचं आहे. इट शुड स्टार्ट विथ स्मॉल लेटर. सो हे तर रॉंग आहे. दुसरं मॅन्जिफेरा इंडिका कार्लिन. कार्लिन बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे, कारण इथे आपण सायंटिस्टचं नेम अब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये लिहितो. ओके, आणि मॅन्जिफेरा इंडिका लिन, दिस इज करेक्ट. मॅन्जिफेरा इंडिका हे सुद्धा करेक्ट आहे, राईट. पण आता या दोन मधलं करेक्ट कुठलं आहे? हे करेक्ट आहे. ज्या वेळेला तुम्हाला दोन मध्ये जर कन्फ्युज होत असेल, नेहमी फायनल एक्झामला मोर करेक्ट निवडा. बच्चन नाव बरोबर आहे का अमिताभ बच्चन नाव बरोबर आहे का अमिताभ हरिवंश राय बच्चन? यस, थर्ड वन, दॅट इज मोर करेक्ट. तिन्ही करेक्ट आहेत, पण तुम्ही एक्झाम मध्ये ज्या वेळेला निवडता त्यावेळेला तुम्हाला मोर करेक्ट निवडावं लागतं. इथे आन्सर हे सेकंड आन्सर असेल. त्याच्यासाठी बघा एनसीईआरटी पेज नंबर 7 वरती आपल्याला प्यारा दिलाय त्यांनी. नेम ऑफ द ऑथर अपियर आफ्टर द स्पेसिफिक एपिथेट दॅट इज at the end of biological name and it is written in abbreviated form, that is like example Mangifera indica lin. त्यांनी सरळ सरळ दिलेले आपल्याला, बरोबर. म्हणून हे सेकंड आन्सर त्यातलं करेक्ट असेल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which of the following is against the rule of ICBN, International Code for Biological Nomenclature, Botanical Nomenclature? Handwritten scientific names should be underlined. Correct hai? They should be underlined separately. Every species should have generic name and specific name. Correct hai? Scientific names are in Latin and should be italic font मध्ये लिहितो आपण, बरोबर आहे. Generic and species name should be written starting with the small letter. नाही, दोनही आपण स्मॉल लेटरनी स्टार्ट करत नाही. तुमच्या पुस्तकात पेज नंबर 7 वरती बघा, इथे आपल्याला थर्ड रूल काय म्हणतो? बोथ द वर्ड्स, ओके, when handwritten should be separately underlined. फोर्थ रूल म्हणतो फर्स्ट वर्ड डिनोटिंग जीनस स्टार्ट विथ कॅपिटल लेटर, while the specific epithet म्हणजे स्पेसीसचं नाव स्टार्ट्स विथ द स्मॉल लेटर. म्हणून हे रॉंग आहे आणि आपला आन्सर हेच आहे की कुठलं रूलच्या अगेन्स्ट आहे. व्हॉट इट? एनसीईआरटी मधनं रेफरन्स शोधा. एनसीईआरटी मधून तुम्हाला जिकडे आन्सर मिळेल असे क्वेश्चन सॉल्व्ह करा. काही पीवायक्यू खूपच आउट ऑफ आहेत, सोडून द्या. ओके, तसे क्वेश्चन तुम्हाला कोण नाही विचारणार. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. Nomenclature is governed by certain universal rule. Which of the following is contrary to the rules of nomenclature? मी तुम्हाला म्हटलं काही क्वेश्चन रिपीट होतात, त्याच पॉइंटवर क्वेश्चन येतात. तुम्हाला लक्षात आला असेल लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, ओके, एक टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी, आणि हा पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पुन्हा 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 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता बघूयात आपण त्यांनी काय म्हणलंय. आपल्या रूलच्या अगेन्स्ट कुठला इथले दिलेला एक रूल आहे. नाव बघा, पहिला रूल काय म्हणतो? The names are written in Latin and italicized. Correct hai? When written by hand, names are to be underlined. Correct hai? Biological names can be written in any language. नाही, ते फक्त आणि फक्त लॅटिन लँग्वेजच्या ओरिजिनचे असायला पाहिजे. म्हणून हे रूलच्या अगेन्स्ट आहे, इनकरेक्ट आहे. आपला आन्सर हेच असायला पाहिजे. इथेच थांबू नका, पुढचं जाऊन बघा, कदाचित ते जास्त रॉंग असेल. ओके, आपण स्टेटमेंट डी कडे जाऊया. The first word in biological name represents genus name and second name is specific epithet. Yes, हे सुद्धा करेक्ट आहे. आपल्याला फक्त एकच इनकरेक्ट सापडलाय, ते म्हणजे सी. तुमच्या पुस्तकामध्ये बघा पेज नंबर 7 वरती त्यांनी तुम्हाला रूल्स दिलेत आणि त्यातलं बघा पहिलंच रूल असं म्हणतं बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन, बरोबर. म्हणून आपल्याला आन्सर सापडलं एनसीईआरटी मध्ये आपल्या समोर, त्याच्या समोर प्रूफ सुद्धा आहे, राइट. चलो नाउ नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन. ICBN stands for International Code of Botanical Nomenclature, International Congress of Biological Names, International Code for Botanical Nomenclature, International Code of Botanical Nomenclature, Indian Code आहे, सॉरी, इथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता बरं का. इंडियन काँग्रेस ऑफ बायोलॉजिकल नेम्स. तर आपल्या पुस्तकात पेज नंबर 6 वरती हा प्यारा दिलाय बघा. या प्यारावरती तुम्हाला पाहायला मिळेल इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर, ICBN. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, बाकीचे तुम्हाला मिळते जुळते फॉर्म दिले म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार. दरवेळेला एक्झाम मध्ये तुम्हाला काय येतं हे पाहिलं जात नाही.
कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज करून तुम्ही कन्फ्यूज होता का? कधी कधी खूप जास्त डाटा दिलाय, शॉर्ट पिरियड मध्ये तुम्ही त्याला व्यवस्थित अनालिसिस करता का? हेही पाहिलं जातं. एक्झाम परीक्षा तुम्हाला हर एक प्रकारे परीक्षा एक्झामाइन करते. राईट. सो तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपला डेटा क्लिअर आहे, आपण कन्फ्यूज नाही होणार. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा बायोसिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स काय हो? बायोलॉजी मधलं सिस्टमॅटिक्स काय? याच्यासाठी बघा हा प्रूफ पेज नंबर 8 वरती इथं दिले बघा आपल्याला. ओके. The word systematics is derived from Latin word systema, which means systematic arrangement of organisms. Okay. आणि आता इथे काय म्हणलं बघा, the scope of systematics or latter enlarged to include identification, nomenclature and classification. Systematics takes into account of evolutionary relationship between organisms. म्हणजे टॅक्सॉनॉमी बायोलॉजीचं असं ब्रांच आहे ज्याचं काम आहे ग्रुप तयार करणं. टॅक्सॉनॉमीने तयार केलेले ग्रुप अरेंज करतं, व्यवस्थित अरेंज करतं. समजा मी तुम्हाला 10 बुक दिले, अरेंज करा म्हणलं, तुम्ही कसं अरेंज करणार? ABCD अल्फाबेटिकली, किंवा पहिलीचे पुस्तकं, दुसरीचे पुस्तकं, तिसरीचे पुस्तकं, किंवा वजनानुसार, किंवा पानाच्या संख्येनुसार, सो ऑन. इथे सिस्टमॅटिक अरेंज करते, पण कशाच्या बेसिसवर अरेंज करते? इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ओके. मग बायोसिस्टमॅटिक्स म्हणजे काय बघा, तर आपल्याला इथे आन्सर भेटेल. The classification of organism based on their evolutionary history and establishing their phylogeny. Phylogeny, evolution ज्याच्यामध्ये विचार केला जातो ते म्हणजे सिस्टमॅटिक्स, बायोसिस्टमॅटिक्स. राईट. सो बी प्रिपेअर. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येणार, ज्याचा प्रूफ आन्सर तुम्हाला डेफिनेटली एनसीईआरटीतच भेटणार आहे, पण तुम्हाला मात्र त्याच्यासाठी तयार राहायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लिनियस इज क्रेडिटेड विथ. लिनियसला आपण कशाचं क्रेडिट देतो? तर हा बघा पेज नंबर 6 वरती तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. बायनॉमियल नॉमनक्लेचर, दिस नेमिंग सिस्टीम गिवन बाय कार्ल लिनियस इज बीइंग प्रॅक्टिस बाय बायोलॉजिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. आपण कशाचं क्रेडिट देतोय लिनियसला? बायनॉमियल नॉमनक्लेचर. काही क्वेश्चन एकदम सिंपल, काही क्वेश्चन मात्र तुम्हाला विचार करायला लावणारे, थोडस बुचकळ्यात टाकणारे काही प्रश्न येऊ शकतात. पण तुम्हाला जर एनसीईआरटी परफेक्ट आहे, एनसीईआरटीचं रिव्हिजन झालेलं आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये, कॉन्फिडन्स ठेवा. लिनियस इव्हॉल्व्ड द सिस्टम ऑफ नॉमनक्लेचर कॉल्ड ॲज बायनॉमियल. ओके. आताच पाहिलं आपण, मी तुम्हाला सांगितलं काही क्वेश्चन रिपीट होत आहेत. बी प्रिपेअर. PYQ पाहून घ्या, कधी कधी हे PYQ जशाला तसे परत एकदा येऊ शकतात. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय म्हणलंय? टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी विच हायरार्कियल अरेंजमेंट इज असेंडिंग म्हणले बरं का. आता हा क्वेश्चन आलेला याच्या अगोदर 2022 ला, आणि ह्यांनी असेंडिंग म्हटले. खरं तर असेंडिंग ऑर्डर हे आहे बरं का, स्पेसिस पासून सुरू व्हायला पाहिजे, पण लक्षात घ्या इथं करेक्ट आन्सर कुठलंच नाहीये. मग त्यातल्या त्यात करेक्ट कुठलं आहे? तर त्यातल्या त्यात बघा किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, हे करेक्ट आहे. इकडे किंगडम, क्लास, फायलम, अगोदर फायलम यायला पाहिजे. किंगडम, ऑर्डर, क्लास, फायलम हे पण इनकरेक्ट आहे. किंगडम, ऑर्डर, फायलम हे पण इनकरेक्ट आहे. खरं तर हे पण इनकरेक्ट आहे, पण मी म्हणलं तुम्हाला त्यातल्या त्यात बरोबर निवडा. ऍक्च्युली त्यांनी असेंडिंग ऑर्डर विचारले आपल्याला, ही असेंडिंग ऑर्डर दिलेली आहे. हे काय असेंडिंग ऑर्डर नाही आहे, ऍक्च्युली ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. पण बाकीचे ऑप्शन कुठलेच करेक्ट नसल्यामुळं आपण याला चॉईस दिला पाहिजे. बरोबर. कधी कधी असे पण क्वेश्चन येणार, तुम्हाला वाटेल की काहीच करेक्ट नाहीये. फायनल पेपर मध्ये कधी करेक्शन असू शकतात. तुम्हाला जे वाटतं मोस्ट करेक्ट आहे त्याला अटेम्प्ट करा, तुम्हाला याचं करेक्शन भेटून जाईल. नेक्स्ट कन्फ्युजिंग पार्ट कधी कधी असू शकतो, तुम्ही मात्र याला किती कॉन्फिडन्सनी फेस करता याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग बिलॉंग टू द फॅमिली मस्किडी. मस्किडीचं फॅमिली इकडे तुम्हाला दिसेल पेज नंबर 11 वरचा हा चार्ट आहे. फॅमिली बघा, मस्किडी, हाऊस फ्लाय, मस्का, डोमेस्टिकेटा. आन्सर 1. चार्ट मधून तुम्हाला सरळ सरळ आन्सर भेटतंय, कुठेही जायची गरज नाही, फक्त आणि फक्त चार्ट बघून घ्या. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन, मॅच द कॉलम 1 and 2. परत तेच आहे, परत तोच पेज नंबर, परत तो चार्ट. इकडे दिलात फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, आणि त्या लेवलचे आपल्याला ग्रुप पाहायचे. ओके. तर बघा फॅमिली लेवलचा ग्रुप आहे मस्किडी, तुम्हाला चार्ट वरून लक्षात येईल. ऑर्डर आहे डिप्टेरा, क्लास आहे इन्सेक्टा, फायलम आहे आर्थ्रोपोडा. बरोबर. एवढं जर मॅच केलं तर तुम्हाला यातलं सुटेबल आन्सर डेफिनेटली काढता येईल. चार्ट तुम्ही रेफर करू शकता.
नाव नेक्स्ट, हा चार्ट पण इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं तुम्हाला पीवायक्यू कशासाठी पाहिजे, जशाला तसा क्वेश्चन येणार किंवा काय इम्पॉर्टंट आहे, रिकरंट क्वेश्चन कशावर आहेत हे डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल. नाव नेक्स्ट, हा क्वेश्चन बघा. स्टडी द 4 स्टेटमेंट गिवन बिलो अँड सिलेक्ट द 2 करेक्ट वन्स आउट ऑफ देम. आता पहिलं बघा, डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसीज वॉज गिवन बाय अर्न्स्ट मेयर. काही मुलं इथपर्यंत जातच नाहीत, आपण लिव्हिंग वर्ल्ड इथपासून टॉपिक सुरू करतो. सॉरी, पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 बघा. पेज नंबर 2 वरती अर्न्स्ट मेयर बद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि या अर्न्स्ट मेयरच्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, त्यांनी काय म्हणलंय, ही ऑल्सो पायोनियर्ड करंटली ऍक्सेप्टेड डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसीज. हा बऱ्यापैकी दुर्लक्षित पार्ट असतो, आपण याला कधी पाहिलेलं नसतं, पण प्रत्येक वेळेला सायंटिस्ट इन्फॉर्मेशन युनिट इंट्रोडक्शन हा सुद्धा पार्ट वाचून जा, तेवढाच महत्वाचा आहे. सो हे करेक्ट आहे. पेज नंबर 2 वर आपल्याला त्याच्याबद्दल रेफरन्स भेटलाय. फोटो पिरियड डज नॉट अफेक्ट रिप्रोडक्शन इन प्लांट. फोटो पिरियड अफेक्ट रिप्रोडक्शन इन प्लांट एज वेल एज एनिमल म्हटलंय, म्हणून हे इनकरेक्ट आहे. नेक्स्ट, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वॉज गिवन बाय आर.एच. विटॅकर. नाही, आपण पाहिलं कोणी दिली आपल्याला ही सिस्टीम, कार्ल लिनियसने दिलाय. नेक्स्ट, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन इज सिनोनिमस विथ ग्रोथ. यस, आपल्याला इकडे पाहायला मिळेल बघा, हा एनसीईआरटीचा पॅरा आहे. When it comes to unicellular organism like bacteria, unicellular algae, amoeba, reproduction is synonymous with the growth. म्हणून हे पण करेक्ट आहे. ए आणि डी आपल्याला 2 स्टेटमेंट करेक्ट मिळाले, म्हणजे बघा तुमचा आन्सर हे असेल. राईट. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला असे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारले जाणार आहेत. राईट. चला, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन थोडं इरेज करतो मी. हा, चला लक्षात द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज सायंटिफिकली करेक्टली मॅच, करेक्टली प्रिंटेड अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल ऑफ नॉमेनक्लेचर अँड करेक्टली डिस्क्राइब. आता हे वेगळ्या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला डाटा मिळेल बरं का. बायोलॉजी मध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला कुठे याचा रेफरन्स किंवा प्रूफ मिळणार नाही. मस्का डोमेस्टिकेटा, द कॉमन हाऊस लेझार्ड. मस्का डोमेस्टिकेटा कुणाचं नाव आहे, हाऊस फ्लायचं नाव आहे, म्हणून हे इनकरेक्ट आहे. राईट. नेक्स्ट, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, इटालिक्स मध्ये आहे, पी कॅपिटल आहे, एफ स्मॉल आहे. प्रोटोझोअन पॅथोजन कॉझिंग मोस्ट सिरियस टाइप ऑफ मलेरिया. यस, हे करेक्ट आहे. तरी पण आता करेक्ट जरी भेटलं तरी आपण लगेच आन्सर आपलं राईट करणार नाही, आपण पुढचे पण 2 कन्फर्म करणार आहे. कदाचित याच्यापेक्षा जास्त राईट पुढे काय असेल, फेलिस टिग्रिस. फेलिस टिग्रिस नसतं, पॅन्थेरा टिग्रिस असतं, पॅन्थेरा जीनस आहे, म्हणून इंडियन टायगर. इंडियन टायगरचं नाव काय, पॅन्थेरा टिग्रिस. दिस वन इज इनकरेक्ट. नेक्स्ट, ई कोलाय, फुल नेम एंटामिबा कोलाय, इस्चरेशिया कोलाय, बरोबर, म्हणून हे सुद्धा इनकरेक्ट आहे. सो दिस वन इज करेक्ट. आपला आन्सर आपल्याला सापडलं. ज्या वेळेला तुम्ही फायनल एक्झामला क्वेश्चन सोडवता, प्रत्येक क्वेश्चन असा अंडरलाईन करून इच अँड एव्हरी वर्ड तुम्ही वाचला पाहिजे. इचच्या जागी नॉट जरी असलं, जशाला तसं पूर्ण लॉंग स्टेटमेंट आहे, अर्थ त्याचा बदललेला आहे, कन्फ्युजन क्रिएट होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग एनिमल इज करेक्टली मॅच विथ द पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आता बघा त्यांनी काय म्हणलं, टायगर टिग्री स्पेसीज. बरोबर आहे, टिग्री स्पेसीज आहे, बरोबर आहे. पण आपल्याला पहिल्यांदाच आन्सर बरोबर भेटलं म्हणून आपण लगेच टिक करणार आहोत का, नाही. आपल्याला पुढे जायचं आहे, बाकीचे सुद्धा कन्फर्म करायचे. बघा, कटल फिश, मोलुस्का क्लास. मोलुस्का काय लेवलचा ग्रुप आहे, मोलुस्का फायलम लेवलचा ग्रुप आहे. सो दिस इज इनकरेक्ट. ह्युमन प्रायमेट फॅमिली, यस ह्युमन प्रायमेट आहेत, पण प्रायमेट आपला ऑर्डर आहे. ऑर्डर प्रायमेट कुठला ग्रुप आहे, ऑर्डर. इट इज नॉट फॅमिली. अँड हाऊस फ्लाय मस्का ऑर्डर म्हटलंय. मस्का काय, मस्का जीनस आहे. सो सगळे कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आन्सर भेटलाय आणि याच पद्धतीने फायनलला तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्पेसीज आर कन्सिडर्ड ॲज रियल बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. यस, करेक्ट आहे. रियल ग्रुप आहे का हो हा स्पेसीजचा. स्पेसीज कोणाला म्हणतो आपण, ज्यांच्यामध्ये फंडामेंटल सिमिलॅरिटी आहे. आता समजा मी म्हटलं की एक ग्रुप आहे प्रायमेटा, मंकी, एप आणि ह्युमन, सगळे एकत्र राहतात का, नाही. मी जर म्हणले ग्रुप आहे कॉर्डेटा, एकत्र राहतात का, नाही. मग आपल्याला नॅचरल कंडिशन मध्ये
रिअल एक्झिस्टन्स मध्ये असलेला ग्रुप कुठला पाहायला मिळतो तर स्पेसीज आहे बघा. स्पेसीजचे एक मेंबर सोबत राहतात, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग असतं आणि ते काय करतात, एक फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात, त्याला आपण स्पेसीज म्हणतो. सध्या तरी हे करेक्ट वाटतंय, आपण पुढचे परत तपासून बघूयात. द लोवेस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन, यस करेक्ट आहे, पण त्याच्यापेक्षा हे पण करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट आर्टिफिशियल कन्सेप्ट. दिस इज द आर्टिफिशियल कन्सेप्ट. आर्टिफिशियल कन्सेप्ट नाहीये, नॅचरल. ओके, नॅचरली आपल्याला पाहायला मिळणारा हा ग्रुप आहे. इट इज द रिअल युनिट ऑफ क्लासिफिकेशन डिवाइस बाय टॅक्सॉनॉमिस्ट. युनिट आहे, पण हे त्यातल्या त्यात मोर करेक्ट वाटत आहे. ओके, म्हणून आपण हा आन्सर हा चेक करूया. ओके, बघा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहेत, तुम्हाला इथे कन्फ्युजिंग ऑप्शन आहेत, म्हणून तुम्ही त्यातल्या त्यात हा पार्ट करेक्ट म्हटला पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया पुढं. नेक्स्ट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, विच ऑफ द फॉलोइंग इज लेस जनरल इन कॅरेक्टर ॲज कम्पेअर टू जीनस. बघा हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला चार्ट आहे. हा, या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन, किंगडम. ऍक्च्युली जसं जसं आपण वर जातो सिमिलरिटी कमी होत आहे. इथे जीनसच्या खाली एकच ग्रुप आहे, तो म्हणजे स्पेसीज. बाकी सगळे वरचे ग्रुप आहेत. एक स्पेसीज, त्याचे कॅरेक्टर दुसऱ्या स्पेसीज पेक्षा वेगळे असतात, स्टेबल असतात. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल जीनस पेक्षा खालच्या लेवलला एकच ग्रुप आहे, हा एक ग्रुप म्हणजे स्पेसीज. बरोबर. चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट या पद्धतीने आपण PYQ सॉल्व्ह करायला पाहिजे. टॅक्सॉन इज द युनिट ऑफ. टॅक्सॉन काय, टॅक्सा म्हणजे ग्रुप, टॅक्सॉनॉमी बायोलॉजीचं असं ब्रँच जे काय करतं, बायोलॉजीचे वेगळे वेगळे ग्रुप तयार करतं. बरोबर. आणि आता आपण असं पाहूयात की व्हॉट इज टॅक्सॉन. टॅक्सॉन म्हणजे काय, तर टॅक्सॉन बघा इथे दिले तुमच्या पुस्तकात. टॅक्सॉन आपल्याला पाहायला मिळेल, each category referred to as unit of classification in fact represent rank and is commonly called as taxon. Single step. Okay, actually इकडे काय आपण म्हणूयात, क्लासिफिकेशन इज नॉट सिंगल स्टेप प्रोसेस. एकदा एखाद्या ऑर्गॅनिझमला एका ग्रुपमध्ये टाकलं म्हणजे क्लासिफिकेशन संपत नाही, त्याला आपला पुन्हा 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 क्लासिफाय करावं लागतं. आणि इथे जो ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला नाव आहे टॅक्सा. त्याला सायंटिफिक टर्म आहे टॅक्सा. एक ग्रुप त्याला नाव आहे टॅक्सॉन. सो व्हॉट इज अ टॅक्सॉन, युनिट ऑफ ग्रुप ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीचं जे युनिट आहे त्याला आपण म्हणणार टॅक्सा. राईट. पुस्तकातले रेफरन्सेस आहेत, तुमच्या डोळ्यासमोर प्रूफ आहे, तुम्हाला इकडे तिकडे काही बघायची गरज राहणार नाही. राईट. चलो नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिस इज नेक्स्ट क्वेश्चन, सिक्वेन्स ऑफ टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. आता याच्यामध्ये एक ट्राईब शब्द आलेला आहे बरं का. तुम्हाला NCERTचं जर तुम्ही एक्झाम्पलर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ट्राईब. ट्राईब हा फॅमिली आणि जीनसच्या मध्ये असलेला ग्रुप आहे. बघा इकडे क्लास, फायलम, अगोदर फायलम असायला पाहिजे, इथेच हे रॉंग झालंय. डिव्हिजन, क्लास, फॅमिली, फॅमिलीच्या इथे लगेचच ट्राईब असत नाही. ऑर्डर म्हटलंय, ऑर्डर शेवटी गेलंय. फॅमिली आणि ऑर्डर याच्यावरूनही तुम्ही आन्सर काढू शकता. डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, यस करेक्ट आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर ट्राईब, जीनस आणि स्पेसीज. दिस इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला मी म्हटलं NCERT एक्झाम्पलर मध्ये या ट्राईबचा उल्लेख दिलेला आहे. फायलम, ऑर्डर, क्लास हे चुकलं, इथपर्यंत चुकलं, याच्यातच लक्षात येतं आपल्याला हे बरोबर नाहीये. सो आन्सर थर्ड यातलं करेक्ट आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, तर बघा असं सिम्प्लिफाईड क्वेश्चन आहे, पण आपण याला प्रिपेअर असलं पाहिजे. नेक्स्ट बघा. अ ग्रुप ऑफ प्लांट ऑर अॅनिमल विथ द सिमिलर ट्रेट ऑफ एनी रँक. कुठल्याही रँकला, सगळ्यात छोटा ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे, आणखीन मोठा ग्रुप आहे, कुठल्याही रँकचा ग्रुप असेल तर त्याला आपण म्हणणार ग्रुप म्हणजे टॅक्सॉन. स्पेसीज सगळ्यात छोटा आहे, जीनस आणखीन मोठा आहे, ऑर्डर आणखीन मोठा आहे, त्याला रँक आहे. पण कुठल्याही रँकचा ग्रुप म्हटलं तर टॅक्सॉन इज मोर करेक्ट. ओके, सो तुम्हाला काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, हा ही पार्ट तेवढाच महत्वाचा, तेवढाच इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 26. अ टॅक्सॉन इज. टॅक्सॉन म्हणजे काय, ग्रुप आहे, कुठल्याही रँकचा ग्रुप, त्याला आपण टॅक्सॉन म्हणणार आहे. तर ऑप्शन मध्ये आपण शोधूयात. बघा इकडे दिलं बघा, हा तोच प्यारा, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेला.
अ ग्रुप ऑफ रिलेटेड फॅमिली त्याला काय म्हणणार आपण? ऑर्डर. अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसीज दॅट इज जीनस. अ टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, टाइप कुठून आला? अ टॅक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँकिंग. दिस वन इज मोर करेक्ट. आणि हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. याच्याही अगोदर मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा दुसऱ्या वेळेला हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. काही लाईन इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावर रिपीटेड आपल्याला क्वेश्चन इकडे पाहायला मिळत आहे. सिंपल पार्ट आहे हा. नेक्स्ट, द बेसिक ऑर स्मॉलेस्ट टॅक्सॉन ऑफ द टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन. इकडे पाहू शकतो आपण, राईट. तर तो कुठला आहे? स्पेसीज. सगळ्यात छोटा ग्रुप कुठला आहे? स्पेसीज. याच्यासाठी मला वाटत नाही काही एक्सप्लेनेशन गरजेचं आहे, राईट. सो एवढेच क्वेश्चन आलेले आहेत. खूप जर आउट ऑफ एनसीईआरटी असेल तर तुम्ही डेफिनेटली निग्लेक्ट करायला पाहिजे. कॉन्फिडन्सनी पीवायक्यू सॉल्व्ह करा आणि एनसीईआरटी रिलेटेड पीवायक्यू सॉल्व्ह करा. भेटूयात पुन्हा पुढच्या टॉपिक मध्ये. थँक्यू.